नमस्कार. तिने हार मांडली नाही भाग 2. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की अमोलने वैदेही समोर 2 पर्याय ठेवले होते. एक तर नोकरी कर किंवा हे घर. वैदेहीने काही क्षण डोळे मिटले. तिला आईचे शब्द आठविले, स्वतःचं आयुष्य दुसऱ्याच्या हातात देऊ नकोस. तिने शांतपणे कपाट उघडलं, 2 जोड कपडे बॅगेत ठेवले आणि अमोलकडे पाहून म्हणाली, मी हे घर सोडते आहे, पण माझा स्वाभिमान नाही. एवढं बोलून ती घराबाहेर पडली. तिच्या हातात फक्त एक बॅग होती, खिशात थोडेसे पैसे आणि डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती. ती आईकडे आली. आईने काहीही विचारलं नाही, फक्त तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाली, आज तू हारली नाहीयेस बाळा. आज तू स्वतःला जिंकायला सुरुवात केली आहेस. वैदेहीने सरकारी नोकरी सुरू केली. सकाळी ऑफिस, संध्याकाळी आई सोबत घरची कामं. पगाराचा पहिला दिवस, पहिला चेक हातात आला तेव्हा तिने सर्वात आधी वडिलांच्या नावाचं राहिलेलं कर्ज फेडलं. नंतर आईसाठी नवीन चष्मा घेतला. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आज तुझे बाबा असते तर त्यांना तुझा खूप स्वाभिमान वाटला असता. वर्षामागून वर्ष गेली. वैदेही कामात प्रामाणिकपणा ठेवला. वैदेहीने गावागावात जाऊन ती महिलांसाठी बचत गट तिने सुरू केले. मुलींच्या शिक्षणासाठी मोहीम राबविली आणि अनेक गरजू कुटुंबांना शासनाच्या मोफत योजना मिळवून दिल्या. हळूहळू तिचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदराने घेतलं जाऊ लागलं. एक दिवस जिल्ह्यातील महिलांच्या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तिची निवड झाली होती. योगायोग असा की कार्यक्रम तिच्या गावात होता, ज्या गावातून ती एक दिवस रडत निघाली होती. त्याच गावामध्ये आज तिचं स्वागत टाळ्यांनी केलं जाणार होतं. मोठ्या गजरामध्ये तिचं स्वागत केलं गेलं. कार्यक्रमाला सासूबाई, सासरे आणि अमोलही आले होते. वैदेही मंचावरती उभी राहिली. तिच्या गळ्यात सन्मान चिन्ह पडलं. भाषणासाठी ती उभी राहिली आणि म्हणाली, माझ्या आयुष्यात मला खूप लोक भेटली. काहींनी माझ्यावरती विश्वास ठेवला तर काहींनी मला कमी लेखलं, पण आज मी त्यांचेही आभार मानते, कारण त्यांनी मला कमी लेखलं नसतं तर मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी माझ्यात निर्माण झाली नसती. सभागृहात संपूर्ण टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रम संपल्यानंतर अमोल तिच्या समोर आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, वैदेही, मला माफ कर. मी तुझी स्वप्न समजून घेतली नाही. आज मला माझी चूक कळाली आहे. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग हसून म्हणाली, माफी देणं कठीण नाही अमोल, पण तुटलेला विश्वास पुन्हा उभं करायला वेळ लागतो. आयुष्यात प्रत्येक स्त्रीला साथ हवी असते, परवानगी नाही. हे ऐकून अमोलची मान खाली गेली. वैदेही आईचा हात धरून तिथून निघाली. त्या दिवशी संपूर्ण गावाने एका स्त्रीचा सन्मान केला नव्हता, तर तिच्या स्वाभिमानाचा सन्मान केला होता. मित्रांनो, लक्षात ठेवा आणि मैत्रिणींनो सुद्धा, परिस्थिती कधीच माणसाचं भविष्य ठरवत नाही, निर्णय ठरवितात. आणि ती स्त्री स्वतःवरती विश्वास ठेवते. तिला हरवणं कोणाच्याही हातात नसतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही आजची कथा आपल्याला आपला भाग 1 आणि भाग 2 जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मला
सबस्क्राईब सुद्धा करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो. आणि नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला भाग 1, भाग 1 आणि भाग 2 हा कसा वाटला ते. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.